रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा फ्लॅट बाकी खूप मोठा आहे। मोठा असण्यामागे कारण हे आहे की घोडबंदर रोडला वाघबीळ नाक्यावरती जहांगीर हाईट्स नावाचं खरंच एक बिल्डिंग आहे। ही बिल्डिंग तशी बघितली तर डिले होत गेली, पण खरं तर आत्ताच एक 5-6 महिन्यापूर्वी याची ओसी आलेली आहे आणि मग तिथेच हा फ्लॅट आपल्याकडे खरं आलेला आहे। खरं तर ही बिल्डिंग तशी बघितली तर 20 वर्षापासून बनत होती, पण ते बनता 2026 उजाडलं। म्हणून आता हा नवा कोरा आणि त्याचा असणारा मोफा, त्यावेळेचा मोफा कार्पेटचं प्लॅन पास असणारा, म्हणून मग हा फ्लॅट जो आहे मात्र खूप मोठा आहे। घोडबंदर रोडला वाघबीळ लोकेशनवरतीच जहांगीर हाईट्स नावाचं रोड टच असणारं ही बिल्डिंग असणार आहे, जिथे मेट्रो स्टेशन एकदम घराच्या बाहेर गेलं की मेट्रो स्टेशन असेल। इथेच असा खूप मोठा प्रशस्त हॉल असणारा, खूप प्रशस्त बेडरूम असणारा हा खरं 2 BHKचा फ्लॅट आहे। मेंटेनन्स बाकी 3,000 रुपये आहे, कारण इथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, त्या सगळ्या कोणत्याच गोष्टींच्या ॲम्युनिटीज वगैरे आपल्याकडे इकडे काय मिळणार नाही आहेत। याच्यासोबत मात्र एक स्टॅक पार्किंग आपल्याला मिळणार आहे। आणि परत विशेष म्हणजे हे जे घर आहे, ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर जातो त्यावेळेला पश्चिम आहे, आतमध्ये येताना पूर्व आहे, त्यामुळे पूर्व पश्चिम असणारं हे घर आहे। आणि एकाच फ्लोअरवरती जर तुम्ही बघितलं 2 आणि 2 4 टोटल 4 फ्लॅट आहेत। लिफ्ट जर बघितलं तर मात्र 2 लिफ्ट असणार आहेत। अशा पद्धतीचा हा 2 BHKचा 820 कार्पेट असणारा फ्लॅट असेल। घराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला खरोखर जाणवेल की हा हॉल आहे की काय आहे, कारण एवढा मोठा हॉल नॉर्मली मार्केटमध्ये मिळत नाही, मिळणारही नाही। जरी मिळाला तर मग त्याचे पैसे पण त्या पद्धतीनं नक्की असणार आहेत, कारण याचा हॉल खरोखर खूप प्रशस्त तुम्हाला नक्की जाणवेल। तुम्हाला ग्रिल वगैरे खरं लावावं लागणार आहे। आणि जर समोर आपण बघितलं तर मग मात्र जे हिरानंदानी वन पार्क बनतंय ते दिसतं आहे। त्याच्यानंतर हे वाघबीळ गाव, वाघबीळ लोकेशन, वाघबीळला असणाऱ्या सगळ्या बिल्डिंग्स ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की दिसतात। आणि जर खाली बघितलं तर मग मात्र इथे ललानी रेसिडेन्सीचा असणारा स्विमिंग पूल किंवा ॲम्युनिटीजच्या ज्या काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला तुमच्या ह्या हॉलमधनं बाकी दिसतात। हॉल खूप मोठा आणि खूप प्रशस्त मत ह्या फ्लॅटचा नक्की आहे। जर तुम्ही पुढे आलात तर पुढे आल्यानंतर इथं हात धुण्यासाठी एक वॉश बेसिन लावलेला आहे। नंतर असं तुम्हाला मधला जर पॅसेज बघितला तर तोही खूप मोठा आहे, कारण पाठीमागं बघितलं एवढा मोठा चांगल्या पद्धतीचा पॅसेज तुम्हाला मिळतो, एवढा मोठा पॅसेज। आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे आला तर इथे मात्र एक किचन आहे। किचनमध्ये मात्र थोडासा लाईट जर बघितली थोडी कमी जाणवते। आणि ह्या साईडला आला तर तुम्हाला इथं फ्रीजला मोठं फ्रीज तुमचं येईल। परत ह्या साईडला असं किचन किंवा ह्या अशा पद्धतीनं एक मस्त आणि सुंदर त्या पद्धतीचं विथ गॅस पाईपलाईन आलेलं तुम्हाला इथे अशा पद्धतीचं हे मिळतं किचन। आणि किचनच्या जर बाहेर आलो तर किचनच्या बाहेर आल्यानंतर किचनमध्ये थोडी लाईट कमी आहे, हे मी मान्य करायला तयार आहे। इथं आल्यानंतर मग मात्र तुमचा इकडे एक बेडरूम आहे, या साईडला एक बेडरूम आहे। जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीचं तुम्हाला बेडरूम, 2 बाथरूम 2 बेडरूम्स। आणि नंतर ह्या बेडरूमला जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे, जे ह्या इथं अशा पद्धतीने इथं ठेवलेलं आहे। आणि नंतर जर बाहेर आलो तर इथं तुम्हाला वुडन फ्लोरिंग केलेलं बेडरूम आहे। ह्याची बेडरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल याची बेडरूमची साईज पण 1 नंबर आहे, कारण की इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी दिलेली आहे। हे वुडन फ्लोरिंग दिलेलं गेलेलं आहे। इथे तुम्हाला कपाटाची जागा ऑलरेडी दिली गेलेली आहे। पण ह्याच्यात ज्या माणसांना ना मोठा एरिया, मोठा स्पेस पाहिजे त्यांच्यासाठी हे घर चांगलं असू शकतं, कारण ह्याचा स्पेस खरोखर खूप मोठा आहे। आणि नंतर परत तुम्हाला इकडे खिडकी आहे, आणि खिडकीतनं जर तुम्ही बघितलं तर मग अशी हॉलमधनं जो व्ह्यू बघितला त्याच पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला बाकी ह्या बेडरूममधनं बघायला नक्की मिळतो। ह्या फ्लॅटची खासियत ही आहे की याच्यात जो कार्पेट एरिया आहे तो मजबूत आणि चांगल्या पद्धतीचा आहे। बखळ घर जे आपण म्हणतो, जे मोठं घर म्हणतो आपण, त्या पद्धतीचं हे मोठं घर बाकी नक्की आहे। ह्या साईडला नंतर परत तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट दिलं गेलेलं आहे, जे ह्या साईडला असणार आहे। आणि याच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्ही बघू शकता एक तुम्हाला ड्राय बाल्कनीचा मस्त आणि चांगल्या पद्धतीचा एक तुमची वॉशिंग मशीन म्हणा, कपडे सुकवायला म्हणा, ते बाकी तुम्हाला इथे नक्की मिळते। मेन रोड टच असणारं हे प्रोजेक्ट आहे, एकदम मेन रोडलाच बिल्डिंग झालेली, नवीच बिल्डिंग असणार आहे। लोक राहायला आलेले आहेत बिल्डिंगला, ओसी म्हणा, CC म्हणा, ज्या गोष्टी पेंडिंग होत्या त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। परत आपण ह्या बेडरूममध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी तुम्हाला दिले गेलेली आहे। नंतर ह्या साईडला आला तर इथे परत कपाटाची सोय केलेली आहे, जे इकडलं कपाट पण तुम्हाला मोठं बाकी नक्की मिळतं। आणि नंतर ज्यावेळेला ह्या कपाटाच्या आपण ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला तुम्हाला इथे अशी पद्धतशीर
क्रॉस व्हेंटिलेशनसाठी असणारी खिडकी असणार आहे, ज्या खिडकीतनं तुम्ही जर बघितलं तर इकडे वाघबीळचं तुम्हाला पातळीपाडा किंवा हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. मेन रोड टच मंडळीला सूरज वॉटर पार्कच्या जस्ट अपोजिटलाच असणारं खरं हे प्रोजेक्ट असणार आहे. आणि ह्या मालकाने आता आपल्याला हा फ्लॅट विकण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे की बाबा आमचा हा फ्लॅट विकून टाका, कारण त्यांना इन्व्हेस्टर टाईप माणूस आहे, पैसे इन्व्हेस्ट केलेत म्हणून त्या पद्धतीने त्यांना तो विकायचा आहे. नवा कोरा अनयूज अनटच असणारा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे याच्यासोबत एक स्टॅक पार्किंग असेल. कोणत्या बँकेकडनं आपण लोन घ्यायची जर इच्छा जतवली तर तुम्हाला लोन बाकी कोणत्या बँकेकडनं मिळेल. 20% डाऊन पेमेंट द्यायचं आणि 80% तुम्हाला बँकेकडनं मिळतील, किंवा 10% डाऊन पेमेंट द्या, 90% बँकेकडनं तुम्हाला मिळून जातील, कारण की लिगलचा जो क्लिअरचा भाग आहे तो पूर्ण आहे. आता ह्या ज्या फ्लॅटची किंमत मात्र जी ठेवलेली आहे या मालकांनी, ही 1,30,00,000 ऑल इन्क्लुजिव्ह इंक्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग, या सगळ्या गोष्टी ह्या 1,30,00,000 येतात. 1,30,000 पण आपण थोडंफार अजून कमी करण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो. मी काय कागदावर घरं कोणाला विकत नाही आहे, कागदावरती घेण्यासाठी मी कोणाला प्रेशरही करत नाही. माझं म्हणणं आहे जे मला दिसतंय ते आपण दाखवायचं, जे आणि घेताना घेणाऱ्यांनी पण तेच बघावं. मी हवा मला फील होते मी ते घर घेतलं पाहिजे, कानाला शांतता लाभते ते मी घर घ्यायला पाहिजे, डोळ्याला मस्त सगळं व्यवस्थित वाटते ते मी घेतलं पाहिजे. म्हणून मला असं वाटते मी जे घरं दाखवतो ना ते तुमच्यासाठी चांगल्या चांगल्या पद्धतीचे, वेगळ्या पद्धतीचे, जुने नवे सगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्यामागे एकच कारण आहे की माझ्या मनाला असं वाटतं की लोकांनी घरं स्वतः बघून घ्यावेत. हॉल मोठा आहे की म्हणजे हेच नव्हे, दुसरी कुठे जरी गेलं तर मला डोळ्याने दिसणारं घर पाहिजे, जे मला जे राहायचं आहे त्याच्या बदल्यात मी पैसे देणार. मी सांगितलं ना, आपण आज डिलिव्हरी जरी एखादं जरी ऑनलाईन जरी कोणती गोष्ट मागवली तर त्या ऑनलाईनचे पैसे पण आपण त्यांनी ऑनलाईन आपल्याला सामान दिल्यानंतर ते उचकून बघतो, तेच बरोबर आहे की नाही बघतो, आणि त्याच्यानंतर मग आपण त्याला म्हणतो हे घे पैसे तुझ्या डिलिव्हरीचे. तर मला असं वाटतं लोकांनी पण हेच करावं की बाबा माझ्या डोळ्यांनी दिसणारं घर मला घ्यायचं आणि त्याच्यात हे पैसे घ्या आणि मला ते राहायला दे. अशा पद्धतीचं हे असे घरं मी नेहमी दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. त्याच्या पाठीमागे उद्देश हाच आहे की माझ्याकडनं कोणाचं नुकसान व्हायला नको, कोणाला चोट नको लागायला, कोणाला बर्डन फायनान्शियली त्रास व्हायला नको. ह्या सगळ्या गोष्टींचा सार विचार करून मग आपण हे खरं फ्लॅट दाखवण्याचे कामं करतो आहे. तर आमच्या घरं बघत राहा, आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करत राहा, जेणेकरून तुमच्या पुढे मी न थकता न वागता असे घरं नेहमी दाखवत राहील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.